न्यू ब्लॉग टेररिस्ट. वाव, आतमधून हसते का रागवते कळतच नाही. चौराई देवीला चाललोय. जोगेश्वरी मिसळ. कसं आहे मग? पॉझिटिव्ह उल्हास. रोहित पडला ना 4 लोकांना खाली घेऊन जाईल. वर चढला नाही की थकला लगेच. लाईक करा. बबन, हे झाड तुटेल रोहित तुझ्या वजनाने. ब्युटिफुल. इस्कॉन टेम्पलला फॉलो करा. लाईक शेअर सबस्क्राईब. तिथून हायवे जायला. नुसती फेकाफेकी. हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी आलोय पुण्याला. आणि आम्ही आता पुण्यामध्ये काही स्पॉटवर फिरायला चाललोय. तर आजचा पूर्ण ब्लॉग त्यावर असेल. तर होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडेल. हे आम्ही चौघं आहे, हे दोघं आणि आम्ही दोघं, असे आम्ही चौघं चाललोय फिरायला. शेवटपर्यंत नक्की बघा. तर 2 बाईकवर आम्ही चाललोय, रोहित आणि नम्रता. मी आणि संकेत दादा बसणार आहे. रोहित, काय वाटतं, कसं वाटेल तुला आज? काय काय वाटेल तुला? कुठे कुठे जायचं आपल्याला? नम्रता, टेररिस्ट. काय वाटतं तुला? कुठे कुठे फिरायचं तुला आज? तिच्या मनावर जाणं गेला आपण काय आपल्याला. तिला मंदिरात वगैरे जायचंय, पण आम्ही म्हणतोय की नेचर वगैरे जरूर, धबधबा वगैरे काहीतरी करूया. तर बघूया आता. स्पॉट ठरला नाही अजून आमचा, आणि ठरल्यावर आम्ही जाऊ कुठेतरी. नम्रता, कुठे जायचं तुला? बोल तरी काहीतरी. काय बोलणार? एक हाय कर ना एकदा प्लीज. वाव, दादाला दोघं पुण्यामध्ये कुठे पण फिरा तुम्ही, तुम्हाला ही स्टाईल प्रत्येक ठिकाणी दिसेल. नम्रता, एकदा दाखव ना. हा, हे स्कार्फ काय बोलतात त्याला? स्कार्फ बोलतात काय? फक्त डोळे दिसतात, बाकी काय दिसत नाही. तोंडावर आलेला राग बी दिसत नाही. तोंडावर आलेला राग पण दिसत नाही, असं रोहित माने टिप्पणी केलेली या ठिकाणी. त्यामुळे जास्त आतमधून हसते का रागवते कळतच नाही. आम्ही आता चौराई देवीला चाललोय. असा स्पॉट ठरलेला आहे. तर जायच्या आधी नाश्ता करून जाऊ, त्यासाठी आम्ही आलोय जोगेश्वरी मिसळ. ऑल टाइम फेवरेट. तुला आवडते का मिसळ? मी तर जोगेश्वरी नाही. जोगेश्वरी शिवाय नाही खात. आता काय म्हणणं आहे? मी याच्यासोबत राहून खायला शिकलो आता. मिसळ काय? नम्रता, काय विषय काय? काय म्हणायचं तुला मिसळ बाबतीत? 2 शब्द. नम्रता जरा शाय आहे, जास्त बोलत नाही ती कॅमेरा समोर आल्यावर. बाकी टाइम 24 तास बडबड करत असते. तर बघूया आता मिसळ खाऊन. नम्रता ऍक्च्युली पूर्ण नाईट शिफ्ट करून आले. तिला झोपायला मिळालं नाही आज. सकाळीच आम्ही तिला 10-11 वाजता उठवले आणि चला बोललो फिरायला जायचं आपल्याला आज. त्यामुळे जरा ती थकली आहे, त्यामुळे ती जास्त बोलत नाही. नम्रता, काय वाटतं तुला आज आपल्याला? 2 वाजता निघालो. 2 वाजता. तर आम्ही 3 मिसळ मागवले आणि 1 भेळ मागवली आपण. ते संपलाय. विषय संपलेला आहे. दोघात खाली की 35 वाटत पण आम्ही देत नाही. देत नाही काय? मग ठीक आहे, चला. अच्छा, हे काय लिहिलंय? दोघात एक मिसळ खाल्ल्यावर जसे प्रेम वाढते, तसंच बिल ₹35 पण वाढते. आई शपथ, पुणेरी पॅटर्न. 3 मिसळ मागितल्या होत्या. मिसळ तर आलेली आहे. नम्रताला आवडते बाई. नम्रताला आवडते मिसळ? आणि नम्रता, अच्छा. मग आता तर्री बाकी आहे, फक्त बकेट यायची. आणि तर्री बकेट तर ना असं घ्यायचा मस्त पैकी रस्सा एकदम पद्धतीने मारायचा असा. जास्त घ्यायचा ना तुम्ही. सगळं रस्त्यावर आहे, सगळं रस्त्यावर. सगळ्या रस्त्यावर आहे की, बरोबर आहे. मिसळ काय कुठे पण मिळते, रस्सा महत्वाचा आहे. जोगेश्वरीचा. मस्त पैकी ना. त्या दिवशी तर आम्ही दोघांनी लई खाल्लं. मिसळ ए, माझ्यातलं काय खातेस? 35 रुपये देऊ. 35 रुपये दे. आणि 1 भेळ मागवली होती. हा? लागल्यावर सांगता येईल. नाही पण काय हे 3 मिसळ आणि 1 ही मटकी भेळ आहे काय? हा. मटकी भेळ. मला आठवते का तू कॉलेजला असताना ह्याच्यात रस्सा टाकून सोमेश्वर मिसळला खायचं आपण. सोमेश्वरला मस्त होती. मला तर्री प्रकार लय आवडतो. चिकनचा असो, कशाचा बी रस्सा असो. आम्हाला तर्रीशिवाय रस्सा मजा देत नाही. हा ना. हा पूर्ण संपवला. आपण थोडक्यात म्हणू शकतो थोडं निघाऱ्यासारखं पण. मिरची कसं आहे मग? चांगला आहे ना? आवडली मला, आवडली. संकेत दादा चौथी बकेट मागवली 3 प्लेट साठी. फक्त रस्सावर पूर्ण चालू आहे मिसळ. आता मिसळ खाऊन झाली आहे. अच्छा. पुढच्या 15-20 मिनिटामध्ये आम्ही चौराई मंदिरला पोहोचणार आहे. किती मिनिटामध्ये पोहोचणार आपण? 10 मिनिटामध्ये पोहोचणार आहे, फक्त 10 मिनिटामध्ये. चौराई मंदिर आहे. बघूया आता कसं आहे मंदिर.
तर आम्ही आता पोचलोय या ठिकाणी. इथून आम्हाला वर असं चढत जायचंय आणि वर असं मंदिर आहे. पण कसलं आहे नक्की मंदिर, कसलं आहे म्हणजे काय आतमध्ये, कोणता देव आहे म्हणजे? लिहिले ना तेवढं काय? वाचत नाही का? काय लिहिलंय? अच्छा चौराई देवी. अच्छा सॉरी 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 नम्रता. इथून जायचंय. दादा चौराई देवी प्रसन्न. ए किती वेळ चालायचं पुढे? अर्धा तास. अर्धा तास. अर्धा तास चढायचंय. हा नम्रताची हाईट पुसली अशा प्रकारे. शरीरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते काय बोलली, काय बोलली परत? पॉझिटिव्ह ऊर्जा मध्ये येते. एकच असतं. काय म्हटली, काय म्हटली, काय बोलली परत बोल ना. नम्रताने काहीतरी मस्त एकदम मोठं असं काहीतरी फिलॉसॉफी झाडली या ठिकाणी. बोल बोल काय म्हणत होती तू, बोल तरी. घंटी खाली थांबलं की पॉझिटिव्ह ऊर्जा शरीरात येते. अच्छा घंटी खाली थांबली आणि वाजवल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये येते असं तिचं म्हणणं आहे या ठिकाणी. हळूहळू ती बोलायला सुरू केली तिने, हे महत्वाचं आहे का. आता अर्धा तास चालायचंय वर आणि मग आम्हाला देवी प्रसन्न होणार आहे. तर लेट्स गो. पकड आहे. चढ जरा, वजन कमी होईल तुझं, कमी होशील. हे बापरे 5 मिनिटच फक्त वर चढलोय आणि रोहितला दम लागलाय. नाही होत तर कशाला यायचं रे? मला व्हाय नाही होतंय तुला? दादा जमतंय का? जमत नाही तर कशाला असलं स्पॉट सिलेक्ट करायचं कळत नाही. चला आलं वाटतं, आलंच 5 मिनिटावरच अजून. ऐका काय ग खाली येऊ नका कसं तुला काय? अरे भाई रोहित पडला ना, 4 लोकांना खाली घेऊन जाईल. जोक मारूनच मला वापस जाऊ वाटत तुझी. ऐका थांब जरा, हा मोठा टास्क. तूच पडतोस ना शनिवार कुठे फिरा जाऊ, फिरा जाऊ, फिर आता. ऐका मला काय नाही. अरे जमत नाही तर यायचं कशाला अशा ठिकाणी. 5 मिनिटं वर चढला नाही की थकला लगेच. ही तुझी फिटनेस. ज्यूस पिला दो. चढ जरा. बघ आत्ताशी आम्ही तिथून असं 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 करत 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 इथपर्यंत आलोय. अजून आम्हाला पुढे चढून कुठे आहे रे टोक? टोक कुठे? हा तिकडं वर जायचं त्या साईडला. चला लवकर लवकर चला. आता तर कुठं सुरुवात झाली आणि तुम्ही सगळेजण थकले, हे तुमचं काही बरोबर नाही. माझा अजून एकदम हे सगळ्यात फिट माणूस आहे आमच्यातला. रोहित फिट. तुला चिडवतात रोहित तुला फिट बोलून. ऐका आणि हे सेकंड फिट माणूस. नेहमी पडद्याच्या मागे असतो, आता ज्या कॅमेऱ्याच्या समोर आलाय. थँक्स. म्हणजे सबस्क्राईबर बोलले जरा, सबस्क्राईब करा म्हणून बोल जरा. काय करू बोलायचंय? अगं सबस्क्राईब कर बोल, सबस्क्राईब बोल. लाईक कमेंट हा सबस्क्राईब. बोल. लाईक करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब कर बोल. व्ह्यू तर खूप छान आहे. नशीब आज पाऊस पण नाहीये, त्यामुळे काय एवढं त्रास नाही चढायला. हा ते आपलं नाहीये. नाही तिथून हायवे जायला ती. हा एक्सप्रेस वे. आम्ही त्या दिवशी गेलो होतो ना, तर तिथे ब्रिज 3 बांधायची चालू होती. चल चल मला घेऊन टाका 1-2 एकर इकडे. 1 गुंठा घेऊन टाका. असाच रोज फेकतो ना कायला काहीतरी. नुसती फेकाफेकी. नम्रताची खूप इच्छा होती शनिवार कुठे रोहित फिरायला घेऊन जा, फिरायला घेऊन जा. चला आता फिरायला. येतेस का पुन्हा? परत तिने म्हणूच नाही म्हणून त्यासाठी नाही. काय करता? अशा जागा आणल्या. मगाला ओ माय गॉड. बबन एकच मोठा पॅक. फॅमिली पॅक. कबीर सिंग बबन. पण आयफोन आहे. आयफोन ना. पक्कड मजबूत आहे माझ्यासाठी. हे झाड तुटेल रोहित तुझ्या वजनाने. अरे कवर मस्त आहे. थँक्स बोल कधीतरी. थँक्यू. हे कवर मी दिले तिला. अच्छा मोबाईलचं मी गिफ्ट केलंय. मित्रांनो आम्ही फिरता फिरता असंच मध्ये एक, हे भाई काय विषय आहे? पळ बाबा चल. पाय बघ नम्रता सारखे आहेत. है ना. रोया तू जाऊया.
नको फांदी तुटायची. मी भागू. आता जवळपास अर्धा तास झाला आहे. आम्हाला खाली कोणतरी बोललं की 10 मिनिटात येईल म्हणून, पण अर्धा तास झाला अजून काय आम्हाला मंदिर सापडले नाही आहे. आम्ही चाललोय पुढे पुढे. आले जवळ आम्ही. आले जवळ, 10 मिनिटात पोचू आम्ही. पण क्राऊड पण चांगला इकडे, म्हणजे खूप लोक येतात, फॅमिली, मुलं मुली येतात. चांगला भक्तिमय वातावरण. फक्त मुलं भक्तिमय वातावरण आहे पुढे. गाईज फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर त्याला वर बसायला आहे. हे आलो ना. अजून लांब आहे. राहिलं ना हे काय, शिड आहे इथं. 500 केसाला पावडर करावते. ती मला आवडतं. हॅलो. फायनली पाऊण तास ट्रेकिंग केल्यानंतर आम्ही पोहोचलोय. असा हा व्ह्यू आहे. एंट्री चौराई देवी प्रसन्न. हे पाणी प्यायचं पिऊन गेलो. व्यवस्था खूप चांगली आहे, म्हणजे एवढं वर चालून आल्यानंतर बचत पाण्याची गरज काळाची. पिण्याचे पाणी, फिल्टरचं पाणीची व्यवस्था केली इकडं. चांगलं आहे. किलोमीटर असून दे. नम्रता लोधा दिसला का? ए, लोधा दिसतंय. लोधा बेलमांडो. लोधा दिसतंय की लोधा. बापरे, तिथं आहे सोसायटी. तो आपलं घर तिकडे आहे. पण लोधात नाही, पलीकडे आहे. इकडे इन्व्हेस्टर कोण असतील बा एवढं लांब घेऊन? ते रोहित माने ही ती मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत. मोठेच आहेत. मंदिरातूनच एकदम मस्त दिसतंय. खूपच छान आहे मंदिर, काय पण बोल. मंदिर मस्त आहे. काय चालेल हो. सगळी पगार ह्याच्यातच पार करते. बघा हा विषय असतो, बघ हा विषय असतो. कुठे पण फिरायला जा, मुली एकदम वेल ऑर्गनाइज, काय ना काय खायला आणणं, बॅगेट ठेवणं. आणि आपण काय आणलंय, पाणी बॉटल आपण स्वतः आलो, ही मोठी गोष्ट आहे. चपलीवर आला, चपलीवर. जॅकेट पण दुसरंच आणलंय. अरे गेटच्या बाहेर येऊन ठरलेलं आहे आपलं कुठे जायचंय. मिसळ खायला आल्यावर आलो. असं असं मुलींचं हे बोलतं ना, एकदम प्रॉपर खाणं घेऊन चला. पाण्याची बॉटल पण तिनेच आणली आहे, सगळं तिनेच आणलंय. माझीच आहे ती बॉटल. हो. पण तिने आणलं ना सगळं तिने. प्लॅनिंग अशी असते मुलींची, हे मला चांगलं वाटतं. मुली थँक्स. अमृता हाय फाय. हल्ला लागलं. काय म्हणे ही एनर्जी बार. साखरेचं. कुत्र्याचं बिस्किट म्हणून रोहितला दिलेला आहे. बुलडॉग. पण मी घेतलं नाही, पण अमोलनं स्वतः घेतलं. आता या कुत्रा म्हटलं टाटा डिशमध्ये आले. लॅब. लॅब छान आहे यार, पण काय पण बोला. थँक्स नम्रता. सो स्वीट नम्रता. दे हातात. वा 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 वा. मला काय आवडलं नाही. वा गोडे पण मला आवडलं नाही. वा. आम्ही इथं वजन कमी करण्यासाठी आल्या नको साखरचं आणून. सगळं परत तू हे भरलं सगळं वजन. छी, थांब खिशात ठेवतो. जाताना पण लागेल. मंदिर खाली आहे, मंदिरच्या पण वर आता एक रस्ता होता, त्याच्या वर आलोय आम्ही. खूप छान असा व्ह्यू आहे बोलताय तिकडं. लेट्स सी. दोघा पाहिजे का व्ह्यू आहे यार, व्ह्यू आहे. काय म्हणताय? इथं मोबाईल ठेव, इथून शॉट घे सगळं. हिला कंटेंट क्रिएटर. एक नंबर रे. पुढे जाऊन लोहगड आठवत आहे ना, लोहगड थोडा पुढे. 41 भारीची आहे.
नम्रता म्हणजे फुलं घ्यायच्यात, मी काय बी करत फुलं आणून द्यायची. नम्रताला ते काय बोलला रोहित? हे इथूनच पाणी काय म्हटलं? का 5 मिनिट का तोंड बुडवलं की लय मजा येते. काय म्हटलं तू फुलचं काय नम्रतासाठी मी आता ब्रह्मकमळ काय तर काय ते आता 13 इन्फॉर्मेशन मिळाली की पुढे अजून पुढे 13 वर्षानंतर ब्रह्मकमळ आहे. नाही रे उगा. एक फुल आहे, छान छान फुल आहे. नाही, ही सफरचंद. तर त्या नम्रताला ते फुल पाहिजेच पाहिजे बोलली, त्याशिवाय खाली जायचं नाही. तर आता एकदा नम्रता बोलली म्हणजे आम्ही फुल झालो. फुल झालो, संपला विषय. आता काय ह्याच्या पुढे काय झालं तर सगळ्या नम्रतावर जबाबदारी. सगळ्याच म्हणत म्हणत एवढा लांब आणलं मला. खरंच एका फुलसाठी ए भाई. काय की बाबा असलं इकडे इकडे बघ. हो भाई साहब, नम्रता तुझं चित्र काढले हे बघा. थांबायचं तोंड फुगवतो जरा. ए भाई रिस्की दिसते पुढे जाणं मला. एका फुलसाठी ना आपण हाफ व्हायचो नम्रता. हा आणि तू आधीच थापायस. नम्रताला फक्त फुल पाहिजे म्हणून रोहित एकदम आतमध्ये जाऊन रिस्क घेऊन स्वतःच्या जीवावर तो खेळून एक छोटंसं फुल त्याने तोडत आहे. फक्त नम्रतासाठी चालू आहे सगळं. आणि भेटलं का? वा, प्रेम असा होता असं. फीस 2 फुल चक्कर रोहितने आणलेले आहेत. खाली बघ. खाली बघ, जाशील खाली. बस झालं, एवढं वर जायची गरज नाही लागली आपल्याला. अरे भरपूर तुला काय गार्डन लावायचंय का? नाही रे, मला वाटलं ते कास चाल का ए बस आण, चल बस झालं. कास चाल. नको नको, बरं मग कसलं काय. रोहित एवढं का करतोय हे पण बघून रोहित नम्रताला टेन्शन आलंय. ओ माय गॉड, जीवावर खेळून रोहितने चक्क. ओ माय गॉड, वा वा, बघू बोल. आई शपथच, रोहितने अशी फुलं आणलेली आहेत नम्रतासाठी. काय ते म्हण थँक्स वगैरे काहीतरी. असला काही बी करावं काय ते जरा बोल आता. तरी आज परत पावसात आणलंय म्हणून लावणार. बॉक्सर असं काय सोबत असलं बॉक्सर लक्षात नाही. असं लय दिवस झालं रे. रोहितचा एक स्वभाव आहे, म्हणजे अनोळखी माणसाला कोणाला पण एकदम आपल्या लगेच बेस्ट फ्रेंड सारखा गप्पा मारत बसते. पटवे गेली पटवे गेली पटवे गेली. 5 मिनिटात आपण एखादा 5 ताटामध्ये मिनिटात जीव best शकतो भाऊ. friend. त्याच्या दिवसाला 10 बेस्ट फ्रेंड म्हणतात त्याचे. 5 मिनिटात जीव शकतो आपण कुणाच्या बी ताटात. तर फायनली आता सगळं आमचं मंदिर दर्शन वगैरे सगळं करून झालंय. आता आम्ही उतारीला निघालोय. उतारीच म्हणणार ना. आता आम्ही उतरायला निघालोय. तर आता बघू, आता चढायला तर आम्हाला 1.5 तास लागले. कसा आला तुझा आजचा हा जो पूर्ण जे आपण ट्रेकिंग केली, मंदिराच्या वगैरे पाया पडल्या, वर व्ह्यू बघितला, काय म्हण 2 शब्द? ब्युटिफुल. व्हॉट? ब्युटिफुल असं नवरा मला म्हणते. आणि फुल बनवते. चप्पल तुटली? क्रॉक्सची चप्पल तुटली. 100 रुपयाचा माल. अरे 100चा नाही. चल बरे, आपण खाली आता पोहोचलोय. चढायला आम्हाला 1.5 तास लागला आणि उतरायला 20 मिनिटं. तिकडे बाईक आहे आमची. फायनली आमचं जी ट्रेक आणि जे आपलं आशीर्वाद घ्यायचा होता आपल्याला मंदिरमध्ये जाऊन, ते आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. पुढे काय प्लॅन आहे? पुढे काय विषय? आता फायनली आम्ही आता आलो, इथं उतरलोय. आता इथून आम्ही नेक्स्ट स्पॉट इथं रावेतमध्येच इस्कॉन टेम्पल आहे. आम्ही आता तिकडे चाललोय इस्कॉन टेम्पलला. आता फ्रेश होऊन झालंय आमचं आणि आता आम्ही आलोय इस्कॉन टेम्पलला. लेट्स गो. आता दर्शनासाठी चाललोय. इस्कॉनमध्ये आलो. आता दर्शन वगैरे चांगलं झालंय. रोहित ज्या कामासाठी आलेला, आम्ही तर सगळे दर्शन घ्यायला आलेलो, पण रोहित ज्या कामासाठी आलेला त्याचं काम ते चालू आहे. भाई अशी खिचडी ना देवाचा असं काय खाण्यासाठी नाही. पण अशी खिचडीची चव तुला कधीच येणार नाही आयुष्यात. कधीच येणार नाही. आणि ही फक्त इथंच भेटते भाई. एक प्लेट आणखी राहिली असते आपल्या. तुम्ही लवकर आल ना, तुमच्या ज्याच्या नशिबात आहे ना त्यालाच भेटते भाई. तुझ्या नशिबात तर आहेच. पण आहे छान आहे, ते खूप छान असले. सबस्क्राईब कर बोल ना प्लीज. फॉलो तरी करा, बोल फॉलो करा. फॉलो करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फॉलो करा, शेअर करा, सगळं करा.
आता बोला जरा सबस्क्राईब करा बोला. लाईक शेअर सबस्क्राईब. तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा इकडे संपत आहे. होप सो तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. 60 odd miles from a plan.